19 एप्रिल 2026 अक्षय तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील 4 डब्यात ठेवा या वस्तू. मिळेल तुम्हाला लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद. तर मंडळी, नमस्कार मंडळी, मी कोमल माळी. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. अक्षय तृतीयेला लक्ष्मीचे पूजन आपण करतोच, पण ती कायमस्वरूपी आपल्याकडे स्थिर राहावी म्हणून 19 एप्रिल म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला हे 4 उपाय नक्की करायला हवे. तर ते कोणते उपाय आहेत ते पाहूया. तर चला मंडळी, अक्षय तृतीय हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान, जप आणि खरेदी यांचा कधीही क्षय होत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यंदा 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा होत आहे. या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो आणि सोन्याची खरेदी करतो. तर मंडळी, आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ह्या चांगल्या मुहूर्तावरती आपण जे सोने खरेदी करतो किंवा आपण कोणतीही वस्तू घेतो ती खूप चांगल्या पद्धतीने आपल्याशी संबंधित राहते. तर मंडळी, ह्या वस्तू घेतोच आपण, त्याचबरोबर पण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा आणि घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये यासाठी अक्षय तृतीयेपूर्वी काही अचूक उपाय करणे अत्यंत फलदायी ठरते. चला तर मग जाणून घेऊया, तुमच्या स्वयंपाकघरातील धान्याच्या डब्यात कोणत्या 4 वस्तू ठेवल्याने लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. असे मानले जाते की ज्या घराचे अन्नपूर्णा कक्ष म्हणजे स्वयंपाकघर शुद्ध आणि समृद्ध असते, अशा घरामध्ये लक्ष्मी कायम वास करत असते. तर मंडळी, चला पाहूया. पहिला आहे गव्हाची पिठाचा डबा. तर गव्हाच्या पिठाच्या डब्यात आपल्याला काय ठेवायचे आहे? गव्हाचे पीठ हे आपल्या अन्नाचा मुख्य आधार आहे. अक्षय तृतीयेपूर्वी तुमच्या गव्हाच्या पिठाच्या डब्यात 10 रुपयाचे एक स्वच्छ नाणे ठेवा. नाणे हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पिठात नाणे ठेवल्याने अन्नामध्ये बरकत येते आणि आर्थिक ओघ वाढतो. मंडळी, आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये एक 10 रुपयाचे स्वच्छ नाणे ठेवायचे आहे. तर मंडळी, दुसरा आहे मिठाची भरणी. मिठाच्या भरणीमध्ये आपल्याला काय ठेवायचे आहे? मिठाच्या भरणीमध्ये आपल्याला ठेवायचे आहे तर मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते. मिठाच्या भरणीत 5 लवंग टाकून ठेवा. लवंग आणि मिठाचे हे मिश्रण घरातील दारिद्र्य दूर करण्यास आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करते. यामुळे कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. मंडळी, आपल्याला दुसरा आहे मिठाच्या भरणीत आपल्याला 5 लवंग टाकून ठेवायचे आहेत. ह्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. तर मंडळी, तिसरा आहे साखरेचा डबा. साखर ही गोडव्याची प्रतीक आहे. साखरेच्या डब्यात दालचिनीचे 2-3 तुकडे ठेवा. तर दालचिनी ही समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. मंडळी, आपल्याला साखरेच्या डब्यामध्ये 2-3 तुकडे दालचिनीचे ठेवायचे आहेत. त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी पण येते. तर मंडळी, चौथा आहे तांदळाचा डबा. तांदूळ म्हणजे अक्षता. अक्षता हे मंगल्याचे प्रतीक आहे. तांदळाच्या डब्यात एक अख्खं हळकुंड ठेवा. तर मंडळी, हळकुंड म्हणजेच हळद. तर हळद ही विष्णू आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या उपायाने घरातील धान्य अक्षय राहते आणि शुभ कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात. मंडळी, आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये एक अखंड हळकुंड ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्या घरातील जे शुभ कार्य आहे त्यामध्ये कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत. जे अडथळे येत असतात ते दूर होतात. तर अशा प्रकारे तुम्हाला उपाय करायचे आहेत. आपल्याला अक्षय तृतीयेच्या वेळेस हे उपाय करून पाहायचे आहेत. मंडळी, आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला लक्ष्मी मातेची आणि कुबेर यंत्राची पूजा करायची आहे. आपल्याला ही पूजा केल्यानंतर
जे उपाय आपण तुम्हाला सांगितलेले आहेत ते पण तुम्ही उपाय केलेले असता आधी. आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे. आपल्याला म्हणायचं आहे, हे लक्ष्मी माते, तू तू आमच्या घरामध्ये धनधान्य आणि लक्ष्मी माता तुमचा आमच्यावरती आशीर्वाद असू दे. अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना म्हणायची आहे. आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी आपल्या लक्ष्मी मातेची पूजा वगैरे 19 तारखेला आपली लक्ष्मी मातेची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 तारखेला म्हणजेच 20 तारखेला आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा झाल्यानंतर जे उपाय केलेले आहे, आपण जी 4 वस्तू जे ठेवलेल्या आहेत त्या 4 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला त्या 4 वस्तू आहेत त्या विसर्जित करायच्या आहेत. मंडळी, तुम्ही लक्षात ठेवा, ही जी वस्तू आहे या वस्तूसोबत तुम्हाला थोडेसे दही भात घेऊन जायचे आहे आणि वस्तू आपल्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. तुमच्या गावाशेजारी जर नद असेल, जवळ जर नद असेल तर तुम्ही नदीमध्ये विसर्जित करू शकता किंवा तुमच्या घराजवळ विहीर वगैरे असेल तर विहिरीमध्ये तुम्ही विसर्जित करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व अक्षय तृतीयेच्या दिवशी हे 4 उपाय तुम्हाला नक्की करून पाहायचे आहेत. तर मंडळी, माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.